नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, येत्या 11 ऑक्टोबरला अत्यंत महत्त्वाचा चित्रपट रिलीज होतो आहे, फुलवंती. आणि ती फुलवंती माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता, सर्वप्रथम तुझं अभिनंदन. आणि रसिको, आत्ता रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि 12 वाजता ही मुलाखत होती आणि हा आमचा शेवटचा इंटरव्ह्यू आहे. आणि जवळपास गेल्या 3 तासात किमान 20 एक इंटरव्ह्यू दिलेत, पण प्राजक्ताची एनर्जी तीच आहे. तेव्हा तुझ्या या एनर्जीचं मी सर्वप्रथम कौतुक करतो. आणि आज आपण तुझं मुखपृष्ठ जे केलं आहे ऑक्टोबर महिन्याचं, ते मी मगाशीच तुला दिलं आहे. खूप सुंदर असं ते मुखपृष्ठ झालं आहे. आणि काय सांगशील आज एकंदरीत तू? तुम्हाला मी धन्यवाद देईन की तुम्ही इतक्या उशिरापर्यंत थांबलात आणि तारांगणसाठी मुखपृष्ठ हा फोटो स्पेशली निवडलात आणि फुलवंतीला प्रसिद्धी दिलीत. खूप खूप धन्यवाद. कारण मला असं वाटतं की तारांगणचा प्रेक्षक हा फुलवंतीचा प्रेक्षक आहे. त्यांना माहिती आहे बाबासाहेबांचं लिखाण, त्यांनी वाचलेलं आहे आणि त्यांनी बाबासाहेबांना ऐकलेलं आहे. ते त्यांचे फॅन आहेत आणि त्यामुळे ते फुलवंतीचे फॅन आहेत. तर तारांगणमध्ये मुलाखत येणं आणि तारांगणमध्ये मी मुलाखत देणं मॅन्डेटरीच होतं. मला तर ह्या प्रश्नाचं उत्तर दे की तू बाबासाहेबांच्या कादंबरीचा उल्लेख केला. ती कादंबरी केव्हापासून तुझ्या मनात घर करून आहे? 3-1 वर्ष झालं मी वाचून ती कादंबरी. वाचल्यानंतर 1-2-3 महिन्यात मला त्याचे हक्क मिळाले आणि त्यानंतर कामच सुरू केलं मी. त्यामुळे गेली 3-3.25 वर्ष माझ्या हृदयावर राज्य करते ती कादंबरी. आणि अशी काय जादू केली? कारण बाबासाहेबांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी कोणालाही ते हक्क दिले नव्हते, पण तू फोन करता क्षणी ती सगळी जादू घडली. काय नेमकं घडलं? देवाची कृपा मी म्हणेन. खरंच बाबासाहेबांचे आशीर्वाद की ती माझ्या पदरात पडली. काहीतरी गेल्या जन्मीची पुण्याई असेल, पूर्वजांची पुण्याई असेल की ते इतकं फटक्यात झालं. पण तुझं आणि बाबासाहेबांचं इंटरॅक्शन झालं? आमची एकदा भेट झाली. अर्थात तेव्हा पटकन ते थोडे विसरायचे, त्यामुळे 2दा भेटले मी. तर पहिल्यांदा भेटल्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा भेटले तर त्यांनी मला ओळखलं नाही. पण अमृत सरांनी पुन्हा सांगितलं, ही फुलवंती करते, हां, हिचा चित्रपट बघायचा आहे आपल्याला, असं ते त्यांनी सांगितलं. ते 99 वर्षाचे होते जेव्हा मी भेटले. आणि तू ह्याची जी स्क्रिप्ट कादंबरी प्रवीण तरडेंकडे घेऊन गेलीस आणि नंतर स्नेहल तरडे दिग्दर्शिका म्हणून आल्या. तो निर्णय तुझा होता का कलेक्टिव्ह प्रोसिजर होती ती सगळी? मी म्हणत ती प्रवीण सरांचा निर्णय होता हा. आणि त्यांनी सांगितलेलं कारण मला फारच ॲप्ट वाटलं. कारण त्यांचा थॉट अतिशय क्लिअर होता की हा काय मारझोड, हाणामारी, शिवीगाळ, आरारारा खतरनाक हा झोन नाही आहे. ही अतिशय सटल कथा आहे, झुंज आहे, पण बुद्धिमत्तेची आणि कलेची आहे. 2 पुरुष एकमेकांमध्ये तुडवायला निघालेत असं नाही आहे. तर त्यासाठी एक संवेदनशील व्यक्ती पाहिजे. तर स्नेहलताई प्रवीण सरांची आधी शिष्य आहे आणि मग पत्नी आहे. त्यामुळे ते म्हणाले की ती त्या बाबतीत खूप स्ट्रॉंग आहे. मराठी भाषा आणि त्याचा अभ्यास, पेशवाईचा काळ, तिचा अतिशय अभ्यास झालेला आहे. तर ती चांगलं एक्झिक्यूट करेल प्राजक्ता. आपण तिला देऊया का? हो, इतकं पटकन झालं ते. पण मला सांग, निर्माती म्हणून तू अगदी सुरुवातीलाच निर्णय घेतला होतास का नंतर तुला वाटलं की आपण हे निर्माणही करू? निर्माती मी डे 1 पासून होते. फक्त मला असं वाटलेलं माझं स्वरूप वेगळं असेल. मला आधी असं वाटलेलं की मी जुळवणी करेल सगळ्या लोकांची, सगळ्यांना एकत्र बांधेन, आणेन आणि मग त्यांना पैसे दिले की सगळे आपापलं काम चोख करतात. आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. आपल्याला फक्त लोकांना एकत्रित आणावं लागतं प्रोड्युसर म्हणून. पण नंतर मला असं कळलं की नाही, तुम्हाला सगळ्या क्षेत्रातलं सगळं करावं लागतं. कारण त्यांनी केलेलं तुम्हाला आवडत नसेल किंवा अर्धवट झालं असेल, ते पूर्ण करणं, चांगल्या रीतीनं पूर्ण करणं, ही सगळी तुमची जबाबदारी असते. आणि त्यामुळे मला अगदी मैदानावर लढाईच करावी लागली. सेटवरचा अनुभव कसा होता? शूटिंगचा अनुभव कसा होता? दडपण होतं, कारण मोठा बिग बजेट सिनेमा आहे आणि सगळं येऊन पैशांची येऊन थांबतं ना. त्यामुळे जरी 1 तास जरी शूटिंग वाढायला लागलं तरी माझे हृदयाचे ठोके वरखाली व्हायचे. असं काळीज थाड उडायचं. बापरे, 9ची शिफ्ट, 10 वाजले, चला पॅकअप करा, असं सगळं होत होतं. पण तुझा हात कुठं आखडता नाही घेतलेला? सगळे कलाकार चांगलंच बोलतात. ॲब्सोल्युटली नाही. आणि चित्रपट शूट करण्याच्या बाबतीत पण नाही की जे नेसेसरी आहे सिनेमासाठी ते केलंच पाहिजे. जे फ्रेममध्ये दिसते, तुमची फ्रेम उजळूनच निघाली पाहिजे, त्यात काय वादच नाही. जे काम करणार आहेत त्यांना उत्तम मानधन आणि जेवण देणं, हे नाही केलं ते चांगलं काम करणारच नाही, तुम्ही अपेक्षाच करू नका.
त्यामुळे हे काही ठोकताळे माझे होते की ज्याच्यात आपण चोख राहिलं पाहिजे, तर समोरच्याकडून चोख काम अपेक्षा करणं हे बरोबर आहे, नाही तर तुम्ही अपेक्षा करू नका. त्यामुळे मी अजिबात कुठेही हात आखडता घेतला नाही. अर्थात मी खूप शिस्तबद्ध पद्धतीने एक्झिक्युशन केलं. बरोबर. आणि तुझ्या कलाकारांनी तुला खूप चांगली साथ दिली आहे. कश्मीरने उत्तम काम केलं आहे. त्या सगळ्यांबरोबरचा अनुभव कसा होता तुझा एकत्र काम कर? खूपच चांगला होता. सगळेच कलाकार एकतर ताकदीचे कलाकार आहेत, एकापेक्षा एक सरस आहेत आणि सगळ्यांनीच कामं चोपली आहेत. तुम्ही बघाल की चिन्मयी सुमित म्हणा, वैभव मांगले म्हणा, प्रसाद दादा आहेत, त्यानंतर ऋषिकेश दादा आहे, राया अभ्यंकर आहे, किती मी नावं घेऊ. आमचा निखिल राऊत बायजाच्या रोलमध्ये काय अप्रतिम काम केलं आहे. तर सगळ्यांनीच कामं चोपली आहेत आणि सगळ्यांनी मला खूपच सहकार्य केलं. आणि तुझा जो रोल आहे त्याच्यासाठी तू किती प्रिपरेशन तुला करावं लागलं फुलवंती होण्यासाठी? नाचाशी रिलेटेड फिल्म आहे, त्यामुळे खूप तालीम करावी लागली नाचाची. स्टॅमिना गेला होता माझा मध्यंतरीच्या काळामध्ये, तो स्टॅमिना रिगेन करायला लागला. आणि बाकी काय नाही, मी खूप वेळा कथा वाचली, खूप वेळा स्क्रिप्ट वाचली. चालण्याची, नाचण्याची, बोलण्याची ढब. रेखाजींचे खूप सिनेमे पाहिले, माधुरीचा नाच खूप पाहिला, खूप डान्सेस पाहिले मी. त्यांना काही गोष्टीमध्ये मी फॉलो केलं. आणि बोलण्याची लकब याच्यावर जरा अभ्यास केला. जे मला वाटतं हे मी सांगणं काय, हे प्रत्येक कलाकारानं केलं पाहिजे. हे आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे मी ते फार ग्लोरिफाय करत नाही, पण डेफिनेटली त्यामागे थॉट प्रोसिजर होती, अभ्यास होता आणि मॅन्डेटरी होता. एक शेवटचाच प्रश्न. 11ला तुझा रिलीज होतोय, पण काय म्हणू, याला सुदैव म्हणू किंवा दुर्दैव म्हणून लागोपाठच्या आठवड्यात बरेच चित्रपट रिलीज होत आहेत आणि खूप मोठी स्पर्धा होती आहे आणि त्या स्पर्धेचा परिणाम स्क्रीन्सवर होतो. या सगळ्याकडं तू कशी बघतीस? ही स्पर्धा टाळता आली नसती का? तुझं काय मत आहे? मी हे सांगू इच्छिते, पहिल्यांदा तारीख आम्ही अनाऊन्स केली. स्पर्धेत आम्ही नाही उतरलो, लोक आले आमच्या स्पर्धेला. त्यांनी ते टाळू शकले असते, पण आता आम्ही एकदा ऑलरेडी बाण सोडला, तो आम्ही कसा रोखणार होतो? ते सगळे तुझे मित्रमंडळीच हो, पण आता काय संवाद साधण्याचा प्रयत्न केलाच त्यांच्याशी? नाही, कारण त्यांचे पण काही आखाडे होते आणि ते त्यांनाही टाळता येणं शक्य नव्हतं असं मला कळलं. त्यामुळे मग मला असं वाटलं की मग असं जर असेल तर मग बोलण्यात काय पॉईंट नाही. त्यामुळे पण मला असं माहिती आहे की जे उत्तम आहे ते प्रेक्षक उचलून धरतील, स्वीकारतील. मे द बेस्ट विन. बरोबर. पण काळजी घ्यायला हवी ती, म्हणजे आपल्या आपली इंडस्ट्री छोटी आहे तशी. मी सांगू, आता असा एकही आता दिवस नाही ना, कुठलाही शुक्रवार असा नाही की तुमच्याबरोबर कोणी येत नाही कॉम्पिटिशनला. आयदर हिंदी फिल्म्स आहेत, आयदर साऊथ फिल्म्स आहेत, आयदर हॉलिवूड फिल्म्स आहेत, कोणी ना कोणी आहेच आहे. तर आता म्हणजे हे होणारच आहे, कारण किती शुक्रवार असतात आणि किती सिनेमे येतात. त्यामुळे स्पर्धा ही करावीच लागणार आहे. फक्त प्रेक्षकांनी त्याच्यामध्ये फार विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे की ट्रेलर बघा, टीजर बघा आणि मग निर्णय घ्या. त्यानुसार पैसे बाजूला काढून ठेवा. पहिल्या आठवड्यात सिनेमा बघा आणि असा सिनेमा चित्रपटगृहातच बघितला पाहिजे. तो OTT आणि सॅटेलाईटवर, TV वर बघण्याचा हा सिनेमाच नाही आहे. दृकश्राव्य, संगीत, नृत्य अशी सगळी पर्वणी आहे. दमदार कथा आणि हाय इमोशनल ड्रामा आहे. अभिनेत्री झाली, निर्माती झाली, दिग्दर्शिकाही व्हायचं आहे नजीकच्या काळात? नेव्हर से नेव्हर टू एनिथिंग. आम्ही अपेक्षा करू शकतोय. मला असं वाटतं मी मूळची हाडाची कलाकार आहे. मग त्याच्या परिघात जी फील्ड्स येतात ती सगळी मी बहुतेक करून बघेन. खूप छान. मला वाटतं की प्राजक्ता, खूप वेळ कमी आहे तेव्हा मला खूप गप्पा मारायच्या होत्या, पण ते आपण मला वाटतं रिलीज झाल्यावर मारू, कारण मला नक्की खात्री आहे या चित्रपटाला चांगले यश मिळेल. त्यावेळी तू तारांगणला तुझा थोडा जास्त वेळ दे, म्हणजे आपण आणखी उलगडा करू. तर तुला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे. धन्यवाद. धन्यवाद मंडळी.